नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी प्रियंका पाटील माझ्या लर्न विथ प्रियंका या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा स्वाध्याय संतवाणी भाग 2 संत कृपा झाली पार्ट आ। प्रश्न क्रमांक 1 अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1 वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे साहित्यकृपी संत। पहिले आहेत कळस चढवणारे संत तुकाराम, दुसरे पाया रचणारे संत ज्ञानेश्वर, तिसरे खांब होणारे संत एकनाथ आणि चौथे आहेत भिंती उभारणारे संत नामदेव। कृती क्रमांक 2 कंसातील उत्तरांच्या आधारे संकल्पना स्पष्ट करा। वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा। पाया रचणे वारकरी संप्रदायाची स्थापना केली। आवार रचणे परिसर प्रचाराने व्यापक केला। खांब होणे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले। कळस चढवणे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवणे। प्रश्न क्रमांक 3 भावार्थाधारित 1 तुका झालासे कळस भजन करा सावकाश या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा। उत्तर संत बहिणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदाय रूपी देवळाचे रूपक वापरले आहे। त्या म्हणतात संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली। त्यानंतर संत नामदेवांनी त्यांच्या भिंती बांधून विस्तार केला। संत एकनाथांनी या मंदिराला खांबाची बळकटी दिली। या वारकरी संप्रदायाला संपूर्ण वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून दिले म्हणजे या मंदिराचा कळस संत तुकाराम झाले। ही इमारत पूर्ण झाली। आता ईश्वराचे भजन शांतचित्तेने व सावकाशपणे म्हणूया। भावार्थाधारित प्रश्न क्रमांक 2 ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया अर्थ स्पष्ट करा। उत्तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे 800 वर्षांची दीर्घ परंपरा आहे। वारकरी संप्रदाय हे जणू भक्तिरसाचे देऊळ आहे अशी कल्पना संत बहिणाबाई यांनी या अभंगात साकार केली आहे। वारकरी संप्रदाय रूपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात की या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला। पाया मजबूत असेल तर त्यावर इमारत उभी राहते। संत ज्ञानदेवांनी या देवळाचा पाया रचला व देवालयाची उभारणी केली। संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असे संत बहिणाबाईंना या चरणातून सुचवायचे आहे। प्रश्न क्रमांक 4 अभिव्यक्ती संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत उदाहरण स्पष्ट करा। उत्तर महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे। आपल्या अभंग ओव्यामधून त्यांनी जन्मांचावर सुसंस्कार केले। त्यांनी पराक्रमाची पूजा केली नि ढोंगीपणावर व दांभिकतेवर कडाडून प्रहार केला। आपल्या कार्यामधून संतांनी समता ममता व बंधुभाव रुजवला नि सत्य शिवसुंदर या मूल्यांची जपणूक केली। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो असे संत ज्ञानेश्वर माऊलीने पसायदान मागितले। तर जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा सदाचाराची शिकवण संत तुकाराम महाराजांनी दिली। यत्न तोची देव जाणावा असा संदेश देऊन समर्थ रामदासांनी आम्हाला प्रयत्नवादी बनवले। अशा प्रकारे संतांचे कार्य नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लर्न विथ प्रियंका या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।